नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता तुम्ही थंबनेल बघून क्लिक केलंच असेल नाही का, तर की आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की पीक निघाल्यानंतर लगेच वाही करणे आवश्यक आहे का. तर याचबद्दल आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. चला तर व्हिडिओ लंबा होऊ शकतो थोडासा, आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, आता आपला ह्या चण्याचा प्लॉट आहे. आपण इथे यंदा चना पेरला होता रब्बी हंगामात 25-26 नाही का. तर आता आपलं पीक निघालेलं आहे, जवळपास महिना झालेला आहे पीक निघून. तर तरी आपली अजूनही वाही व्हायचीच आहे. याच्या मागचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो, जसं आपलं पीक निघालं, आता 3-3.5 महिने आपलं पीक राहते आणि पूर्ण जमीन झाकून राहते शेतकरी मित्रांनो नाही का. ऊन लागत नाही, सूर्यप्रकाश पोहोचत नाही. आणि कोणतेही पीक पेरा, अळी येते, अळीचे औषध तयार होतात नाही का, अवशेष राहतात, अंडकोश राहतात, हे जमिनीवरच पडते, काही जमिनीच्या अंदर राहते नाही काय. आणि 3-3.5 महिने आपल्या जमिनीला ऊन मिळत नाही. मग लगेच पीक निघाल्यानंतर वाही करावी का? वाही करता येते शेतकरी मित्रांनो. काही शेतकरी मित्र वाही करतात, कारण की का करतात, बुरशी झाली असते, बऱ्याचशा हरभऱ्याचा प्लॉट मध्ये बुरशी आलेली असते, त्या कारणाने वाही करतात. जमीन कळक येते म्हणून वाही करतात नाही का. पण आता तुम्ही जर शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकामध्ये जर जास्त अळी आलेली असेल, तर काय करा, जमिनीला पीक निघाल्यानंतर लगेच वाही करू नका शेतकरी मित्रांनो. ऊन खाऊ द्या जमिनीला, चांगली ऊन खाऊ द्या. त्याच्यात अवकाळी पाऊस पण येतात नाही का. ऊन जर खाल्ली काय होईल, 3.5 महिने 3-3.5 महिने पिकाखाली राहते जमीन नाही का. वरची मातीला ऊनच नाही लागत शेतकरी मित्र, लगेच वाही करून घेतो आपण. पीक निघालं, पीक घरी नेतो आपण, 8-10 दिवसांनी लगेच वाही करून घेतो. मग हे जे वरची माती आहे, या मातीला ऊन भेटते का? मग ह्या मातीतली बुरशी, ह्या मातीतले अवशेष, मग ह्या मातीला काय, हे माती अंदर जाते, खालची माती वर येते, त्या मातीला ऊन मिळते. सूर्यप्रकाश ही आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. म्हणून सांगतो की पीक निघाल्यानंतर साधारणतः उन्हाळ्यात चना, हरभरा, आपण गहू पीक घेतो नाही का, लगेच वावी नका करू. साधारणतः 1 ते 1.5 महिना तरी ऊन खाऊ द्या. वाई होते, जमीन कडक थोडीफार येईल, थोडा त्रास होईल नाही का, वाई होते. पण ऊन खाणं ही गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. जमिनीला ऊन खाऊ द्या, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि वरच्या मातीला ऊन मिळेल. हे माती तपली पाहिजे. हे माती तपली, याच्यातले जे काही अवशेष आहे हे नष्ट होणार, आणि हे माती अंदर जाणार वाही केल्यानंतर, आणि खालची माती वर येणार. नंतर तिला ते पण 1-1.5 महिना ऊन खाऊ द्या. नंतर आपल्याला पेरणीला सुरुवात करता येईल खरीप हंगामात. आणि खरीप हंगामात आपण जेव्हा पेरणी करतो, तेव्हा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसणार नाही शेतकरी मित्रांनो. तुम्ही म्हणा रब्बी हंगामात तर आपण लगेच वाही करतो, कारण की आपल्याजवळ वेळ नाही राहत शेतकरी मित्रांनो नाही का. वेळ राहतो का, कारण की आपण उन्हाळ्यात सर्व काही करू शकतो, उन्हाळ्यातलंच आहे. आणि जे उन्हाळ्यात जे पिकं घेतात शेतकरी मित्रांनो, जे दरवर्षी उन्हाळ्यात जे पिकं घेत आहे, आता बघा तीळ लावलेला आहे शेतकरी मित्रांनी, जे काही उन्हाळ्यात तीळ लागवड केलेली आहे, त्यांना तर वेळ भेटणार नाही, लगेच वाही करावं लागेल, कारण की खरीप हंगाम चालू होतो लगेचच. तर त्यांनी काय करायचं, 1 वर्ष तरी गॅप ठेवायची उन्हाळ्या पिकामध्ये. म्हणजे 1-2 वर्ष उन्हाळी पीक घ्यायचं नाही. जमिनीची पत कायम ठेवणे फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. तेव्हाच आपण रेग्युलर शेती करण्यात, चांगलं उत्पादन घेण्यात आपण तत्पर राहू. जमीनच कायम नसली, जमीनच आपली कमजोर राहिली, तर आपण जास्तही खर्च केला तरी उत्पादन येत नाही शेतकरी मित्रांनो. कारण की मग काय करतो आपण, मग एका दमाने शेणखत टाकतो, तरी पण जमीन सुपीक बनत नाही. त्याला कायम ठेवणे हे फार गरजेचं आहे नाही का. प्रत्येक शेतकरी मित्र शेणखत टाकू शकत नाही नाही का. तर म्हणून सांगतो की आता मला कमेंट येत आहे वाही झाली का, पण नाही, हेच कारण आहे वाहीचं. ऊन खाल्लीच पाहिजे जमिनीनं पीक निघाल्यानंतर. नंतर वाही करणे फार गरजेचं आहे. नंतर आपण वाही करू शकतो 1-1.5 महिन्यानंतर पीक निघाल्यानंतर. कारण की तुम्हालाही अनुभव असेल, बरेचसे दिवस आपले 3-3.5 महिने जमीन पिकाखालीच राहते, कोणताच सूर्यप्रकाश जात नाही अंदर. जसं गहू, तुम्ही गहू बघितला असेल नाही का,
आता 3-3.5 महिने गहू होताच आपला, नाही का. 4 महिने गहू होता. 120 दिवसाचं पीक, 120 दिवसात 4 महिने पीक, म्हणजे जमीन गव्हाखाली होती, सूर्यप्रकाश नाही मिळाला, पाण्याखालीच होती. वरची जमीन सुकलीच पाहिजे, नंतर वाही करा शेतकरी. लगेच वाही नका करू. तुमचा अनुभव काय म्हणते शेतकरी, तुमची प्रतिक्रिया काय म्हणते, तुम्हाला कोणता अनुभव आलेला आहे का, नक्की कमेंटद्वारे सांगा. आता बघा, आता आपल्या जमीन ऊन खाली, तिथे दोन्ही प्लॉटमध्ये आपली वाही नाही झालेली आहे. आता आपली या 10-12 दिवसात आपण वाही करणार आहोत. जिथली ऊन खायन तिथलं चांगलं आहे. आणि दरवर्षी पाणी लेटच येत आहे, नाही का. दरवर्षीचा अनुभव, जूनमध्ये तर 15 वेळा असंच राहतो, नाही का. जूनमध्ये याच्यापेक्षा भयानक ऊन तपते. आता टेम्परेचर वाढणार आहे, आता टेम्परेचर डाऊन आहे, आता टेम्परेचर वाढायला सुरुवात होणार आहे. आणि आपल्या शेतामध्ये हे जे गांजर गवत दिसते, हे पहिले मी कापून टाकणार आहोत, नंतर आपण वाही करणार आहोत शेतकरी मित्रांनो, नाही का. तुम्ही केली का शेतकरी मित्रांनो पीक निघाल्याबरोबर वाही, की थांबलो तुम्ही, ऊन खाऊ दिली जमिनीला, नंतर वाही केली, नाही का. काय कसा अनुभव आला तुम्हाला, ज्या शेतकऱ्यांनी पीक निघाल्याबरोबर वाही केली आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक निघाल्यानंतर 1-1.5 महिन्याने वाही केली उन्हाळ्यात, नाही का. तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो, काय फरक पडला. तर आपल्याला एक फरक पडला शेतकरी मित्रांनो, दरवर्षी आपल्याला वाहीला उशीरच होते उन्हाळ्यामध्ये, आणि मागच्याच वर्षी एक लवकर वाही झालेली होती, कारण की आपल्याला तीळ लागवड करायची होती, पण झाला नाही काही कारणास्तव, नाही का. तर जमिनीला म्हणूनच तर तीनही ऋतू महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो, नाही का. जमीन तापलीच पाहिजे, जिथली जमीन तापन तिथलं पाण्याची, म्हणजे पाण्याचा निचरा होईल. माती गरम आली की पाणी सोकून घेते शेतकरी मित्रांनो. मातीत जर सोकली नाही, मातीत जर वाहिली नाही, मातीत जर गरम न आली तर पाणी सोकत आहे. तुम्ही बघा ना, ज्या शेतकऱ्यांनी दरवर्षी उन्हाळी पीक घेतात, भुईमूग घेतात, तीळ घेतात, तिथे एक साधारण जरी पाणी आला ना, तर पाणी धरून ठेवते, ओलावा म्हणजे भरपूर राहतो, लवकर फसते त्या जमिनीत, नाही का. कारण की पहिलेच उन्हाळाभर पाणी खाल्लेली असते जमीन. म्हणून सांगतो, 1 वर्ष तरी गॅप असली पाहिजे उन्हाळ्या पिकामध्ये. आपली 1 वर्ष तरी पीक निघाल्यानंतर दरवर्षी पीक निघतेच आपलं. खरीप रब्बी हंगामातलं पीक निघालं की उन्हाळ्यात लागतो, तर पीक निघाल्याबरोबरच तुम्ही वाही नका करू. 8-10 दिवसातच शेतकरी मित्र काय करतात, वाही करून टाकतात, काय तर जमीन कडक येते म्हणून. तसं माझा अनुभव सांगतो शेतकरी मित्रांनो, कारण की तुम्ही तुमच्या नियोजनानुसार तुम्ही पीक निघाल्यानंतर ही वाही करू शकता, नाही का. प्रत्येक शेतकऱ्यांना मी म्हणतो म्हणून नका करू, तुम्हीही अनुभव घ्या, कारण की जमीन वरची हे तापलीच पाहिजे. कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत आहे, नाही का, रब्बी हंगामात 4 महिने, 3.5-4 महिने हे जमीन पिकाखाली राहते, ऊन नाही लागत, नाही का, हवा नाही लागत. बरेचसे पिकावर जे काही औषध राहतात अडीचे, हे जमिनीवर पडते, काही जमिनीत जातात, हे तशाच राहतात. मग आपण लगेच वाही करून हे जमिनीत दाबतो, याला ऊन नाही भेटत, वरची जमीन तापत नाही, वरची माती तापत नाही, वरची माती तशीच राहते, याच्यात बुरशीण्याच्या जन्यरोगाचा प्रादुर्भाव राहतो. तर हे नष्ट होण्यासाठी आपल्याला काही ना काही 1-1.5 महिना तरी ऊन खाऊ द्यावं लागेल. नंतर आपण जर वाही केली, मग वरची माती खालतं जाते आणि खालची माती वर येते, आपल्याला याच्यात काही ना काही फायदा होईलच शेतकरी मित्रांनो. तर आता मी तर माझा अनुभव सांगितला, तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो, नाही का. तर आता दररोज व्हिडिओ येत राहतील, याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.